विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांच्या दुःखांचे मूळ हे राजकर्त्यांच्या येथील उदासीनतेत आणि सिंचनात दडलेले आहे। ही स्थिती सुधारत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणे शक्य नाही। महाराष्ट्र कर्जबाजारी होऊन आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे। आम्ही 100 वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरीही आणि ब्राह्मण देवाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरीही महाराष्ट्राची स्थिती सुधारणार नाही। त्यासाठी वेगळे विदर्भ राज्य निर्माण होणे हेच उत्तर आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी केले आहे। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांचा पूर्व विदर्भाचा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती मेळावा शनिवारी 7 जूनला भंडारा येथे बालाजी लॉन मध्ये होऊ घातला आहे। त्या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेले पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 120 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या सगळ्या प्रश्नाची उकलणी व्हावी, मांडणी व्हावी आणि सगळ्या जनसहभागी आंदोलनात वाढावं म्हणून 7 जूनला 12 ते 4:30 या वेळात बालाजी लॉन इथे साई मंदिराच्या बाजूला एक मेळावा आयोजित केला आहे। आणि त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र कर्जबाजारीहून आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाला आहे म्हणून आम्ही 100 वर्ष महाराष्ट्रात राहिलो तरी आणि ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आपलं बरं होणार नाही। यासाठी जनजागरण करायचं, जागृती निर्माण करायची, जागते रहो म्हणायचं आणि पुढच्या आंदोलनामध्ये, पुढच्या सगळ्या चळवळीच्या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं।